psychology and media, I relate to almost of what all of you have said and all the models that we have been seeing here. हा खूप मोठा कॉन्फ्लिक्टचा विषय आहे की आपण रीलमध्ये जगतो का रिअलमध्ये जगतो, वास्तव काय आणि दृश्य स्वरूपात आपल्या पुढे काय येतंय. Being students of psychology, you know the mechanisms, you know what are neurotransmitters, you know what the hormones do, or you know what the NLP does, you know what is neuroprogramming, you know what is neurolinguistics. हे सगळं तुम्ही जाणू ना, पण स्वतःमध्ये जर का तुम्ही डोकावून बघितलं तर तुम्ही या मीडियाचे बळी आहात का? हो का नाही? सगळेच तुम्हीच काय, आम्ही पण सगळेच. So as a society, we have succumbed to the media. थोडंसं इथं वेगळं सांगते, मीडिया बरंचसं तर तुम्ही तुमच्या रील्समधनं सांगितलंय. सपोज मी आणि काबुरा मॅडम फोन असा इथं ठेवलेला आहे आणि आम्ही काहीतरी बोलतोय. आम्ही असं म्हणतोय की आपण आज कुठे जेवायला जाऊया आणि मला ना अमक्या अमक्या ठिकाणचं म्हणजे मला डोसा खूप खायला आवडतो, असं जर का आमची चर्चा चालली. फोन बंद आहे, काही ऑन नाही आहे, आम्ही नुसती चर्चा करतो. थोड्या वेळाने माझ्या इन्स्टावर, माझ्या यूट्यूबवर, माझ्या नोटिफिकेशन्सवर, माझ्या झोमॅटो स्विगीच्या ॲप्सवर मला बराबर डोसा सेंटर्स यायला लागलं. मी सांगितलं नाही आहे माझ्या फोनला काय कर म्हणून, पण तो फोन मला सजेस्ट करतो. याचा अर्थ असा दोन प्रकारे हात घेऊ शकतो की somebody is assisting my living or somebody is trying to direct and control my living. आपण ते assisting पुरतं ठेवलं तर it is easier, पण ते जर का आपण तो डायरेक्ट आणि तो कंट्रोल त्या ॲप्सकडे, त्या प्रोग्रामिंगकडे देऊन टाकला तर then what it happens is your real persona. हा खूप जुना किस्सा आहे. जेव्हा नुकतंच सेल्फी इंट्रोड्यूस झालं होतं, डॅन ब्राउन नावाचा एक मुलगा होता, एक टीनेजर होता, लंडनमधली सत्यस्थिती आहे. आणि डॅनीला सेल्फीज काढायचा नाद लागला. डॅनीने हजारो लाखो सेल्फीज काढल्या, पण ही वॉज नॉट हॅपी विथ एनी ऑफ द सेल्फी दॅट ही टूक विदिन दोज कपल ऑफ डेज. इतकं व्हायला लागलं की डॅनीने जेवण सोडलं, तो डिप्रेशनमध्ये जायला लागला, टू द पॉइंट दॅट ही इवन ट्राईड टू कमिट सुसाईड. हिज मदर वॉज अवेअर, ती थोडं लक्ष ठेवून होती, त्याच्यामुळे डॅनीला तिने त्या सुसाईड अटेम्प्टमधनं वाचवलं. पण दॅन डॅनी ब्राउन बिकेम एन ॲम्बॅसेडर फॉर दिस मीडिया व्हॅलिडेशन, मीडिया ॲडिक्शन. आणि then he tried to tell people, then he of course he went through counseling, his family helped him. आणि मग त्याला हे सगळं समजावून सांगण्यात आलं, त्याला ते पटलं म्हणून तो आता ते जगाला सांगतोय की what does a selfie do to you. आणि तुम्ही बघा, तुम्ही एकदा सेल्फी काढल्यावर खुश असतात का? किंवा तुम्ही एकदा मैत्रिणीचा फोटो काढलाय, ती काय म्हणते, नाही ग मला दाखव परत एक काढ. We are never happy with our image ऑन द स्क्रीन. कारण की ती इमेज आपल्याला कोणाला तरी पाठवायची आणि त्याच्यात आपल्याला लाईक्स मिळायचे. दिस होल लिव्हिंग ऑफ आर्ट्स which is dependent on the media, particularly I'm talking about social media, is all for seeking the validation through ची बात है, approval, is seeking the approval of the others who probably you don't even know. तुम्हाला लाईक कोण देते माहिती? कोणाला तरी कळतंय कोण लाईक देते आपल्याला? नाही कळत. हा, तुम्ही शोधायला लागतं ना. लाईक आला की तुम्हाला इमिजिएटली नाही कळत. यू हॅव टू गो टू द बॅक एंड अँड देन सर्च की यांनी केलं आणि मग म्हणतो या लोकांनी केलं नाही, मग त्यांच्याबद्दलचे आपण निगेटिव्ह इमोशन्स तयार करतो की माझंही कोणी बघितलं. मला त्या इन्फोमध्ये जावं लागतं. मला असे खूप मेसेजेस येतात, तुम्ही आमचं हे नाही बघितलं, स्टेटस नाही बघितलं.
किंवा तुम्ही आमचं स्टेटस बघताय बरं का, मला कळतंय. सो फॉर देम दॅट इज द अप्रुव्हल ऑर नॉट गेटिंग दॅट अप्रुव्हल. आणि आपल्या लाईफ या अदर डिपेंडेंट खूप झाल्या. मग या पूर्वी नव्हत्या का? होत्या. तुम्ही जर का सोशल सायकॉलॉजी शिकला, काही प्रमाणात मला वाटतं तो सब्जेक्ट आहे, पण वी आर अ कम्युनिटी लिव्हिंग पर्सन. वी डोंट लिव्ह इन आयसोलेशन. आपण जेव्हा एका सोसायटीत राहतो, एका कम्युनिटीमध्ये राहतो, तर आपण एकमेकांचे अप्रुव्हल्स, एकमेकांचं व्हॅलिडेशन जरूर घेतो. आपण कधी खूप घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतो का? नाही. आपण त्यातल्या त्यात आपल्या परीने चांगले कपडे घालून बाहेर पडतो. का बरं बाहेर पडतो चांगले कपडे? किती जण चांगले कपडे एवढ्यासाठी घालतात की नाही आज मला खूप छान वाटलं म्हणून. आपण असं म्हणतो की लोक काय म्हणतात. पूर्वीच्या काळी हे अप्रुव्हल ऑफ सोसायटी हे या संदर्भात होतं की लोक काय म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या घरातल्या खूप साऱ्या गोष्टी, आपल्या घरातली लग्न, आपल्या घरातले कार्यक्रम, आपल्या घरातलं सजावट, हे सगळं या मुद्द्यावर होतं की लोक काय म्हणतात. आर वी सेटल्ड देयर? बॅक बेंच? आर यू विथ मी? सो तिथपासून आपण आता याच्यावर आलेलो की माझा फोन काय म्हणेल. जग आपल्या लोकांची पडलेली नाही, आपल्याला फक्त त्या फोनची पडलेली आहे, त्यात असलेल्या ऍप्सची पडलेली आहे आणि त्यांच्या युजर्सची पडलेली आहे. तुम्हाला ज्या माणसाचं नाव समोर येत आहे, तुम्हाला तेही माहिती नाही की ही व्यक्ती खरंच जी समोर येते ही आहे का नाही आहे. ज्याचं नाव समोर येतंय ती खरंच ती व्यक्ती खरंच आहे का नाहीये, ती व्यक्ती जरी अस्तित्वात आहे का नाहीये, पुरुष आहे का, महिला आहे का, आणखी कोणी आहे का, काय आहे, लहान आहे का, मोठा आहे, वयस्कर आहे, हे तुम्हाला काहीही कळत नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करताय, तरी सुद्धा तुमचा कंटेंट त्यांच्याबरोबर शेअर करताय. नाशिकमध्ये मी एक प्रोग्राम घेतला होता सायबर सिक्युरिटीचा आणि आम्ही खूप साऱ्या शाळांमध्ये सायबर क्लब्स फॉर्म केले. ह्याचं पुढे जाऊन रूपांतर आता तुम्ही फक्त हे व्हॅलिडेशन किंवा तुमचं ब्रेन कसं फंक्शन करतायत याच्यावर बोलताय, विच इज इम्पॉर्टंट. I appreciate everybody's efforts and I am happy की तुम्ही याच्यावर कॉन्शियसली विचार करताय. अप्रिसिएशन टू युअर टीचर्स की तुम्हाला हे करायला जे प्रोत्साहित करताय, मदत करताय. पण त्याच्या पलीकडे जाऊन देयर इज अ बिग फ्रॉडस्टर वर्ल्ड अराउंड अस, ज्याच्याबद्दलच्या बातम्या आम्ही रोज छापत असतो. कोणाला तरी फसवून इतके पैसे लुटले, एखाद्या महिलेला चुकीने रिलेशनशिपमध्ये अडकवलं, कोणाला सांगितलं की मी आता एक माझ्याच परिचितांची केस झाली होती. एक डॉक्टर होते, नावाजलेले डॉक्टर आहेत नाशिकमधले, त्यांच्या नावाने ईमेल्स केले की अरे मी लंडनला अटकलोय आणि माझं क्रेडिट कार्ड हरवलंय, माझं सगळंच हरवलंय आणि त्याच्यामुळे मला पैसे टाका. आणि त्यांच्याच दोन चांगल्या मित्रांनी थोडे नाही लाख रुपये टाकले, हे म्हणून की अरे हा चांगला माणूस आहे, अटकलाय. आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी ताबडतोब लोकांना सांगितलं, मेसेज केले, फोन केले की आय एम ओके, मी नाशकात आहे आणि माझे मी कुठेही गेलेलो नाहीये. बाय दॅट टाइम जवळजवळ 5-10 लाख रुपये लोकांनी टाकलेले होते. यू कॅन हेल्प दिस. आणि ते पैसे एका अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये इतके फास्ट ट्रान्सफर होतात की ते पैसे ट्रेस करणं सुद्धा शक्य होत नाही. ते आपल्याच देशात सुद्धा राहत नाही, ते कुठल्या देशात जातात, कुठल्या अकाउंटला जातात, याचा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही भानावर येत आहे त्याच्या आत हे सगळं ट्रान्झॅक्शन झालेलं असतं. द स्पीड ऑफ कॉझिंग सच फ्रॉड्स इज ट्रिमेंडस. त्याच्यामुळे OTP देताना, तुमचे फोटो शेअर करताना, तुमची पर्सनल माहिती शेअर करताना. आता जेव्हा आम्ही याच्यावर प्रेझेंटेशन्स करत होतो, याच्याबद्दलचा एका नॅशनल कॉन्फरन्समध्ये मी पेपर प्रेझेंट केला होता. काही एक्झाम्पल्स मी दिले होते की लोकांना ही सवय असते आपल्या घरातले व्हिडिओज करतात. तुम्ही जेव्हा रील्स करता, तुम्ही तुमच्या घरात करता, मागे काहीतरी बॅकग्राऊंड असतं आणि मग तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा इन्स्टाच्या अकाउंटवर टाकता की आज आम्ही इकडे फिरायला जाणार आहोत, आमची इतकी तारखेची फ्लाईट आहे, गोईंग. मग एक विमानाचं चित्र असतं आणि मग तुम्ही तो असा हात करून वगैरे टाकता, माझी इतके वाजेची फ्लाईट आहे, नाव हिअर, नाव देअर. हे सगळं तुम्ही लोकांना
तुमची रोजची इटिनरी, तुमचा प्रोग्राम, तुमचं वागणं, तुमची माहिती, तुमचं लोकेशन, हे सगळं तुम्ही लोकांना सांगताय. याचाच फायदा घेऊन काही लोकांनी हे कळलं की या माणसाचं हे घर आहे, मागे एवढं मोठं पेंटिंग आहे आणि हा माणूस गावाला गेलाय, त्याच्या घरात चोरी झाली. जसा तुम्ही मजेसाठी म्हणून वापर करताय, तसा तुम्ही चांगल्यासाठी म्हणून वापर करताय. आपल्या समाजात चांगल्या आणि अपप्रवृत्ती दोन्ही आहेत. कोणीतरी याचा गैरवापर पण करू शकतं, याचं भान मात्र तुम्हाला निश्चितच राहायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सोशल, मी घाबरत नाही, आय एम जस्ट टेलिंग यू द फॅक्ट. इथे असं झालं, पण माझा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नाही. माझा उद्देश तुम्हाला डोळे उघडून स्वतःच्या मीडिया ऍक्टिव्हिटीकडे बघण्याचा. आज आम्ही याच्यावर आलो प्रिंट माध्यमामध्ये काम करणारे, की बातमी देताना आम्ही ती खूप कन्फर्म करतो, ती क्रेडिबल आहे का नाही बघतो, ती ऑब्जेक्टिव्ह आहे का नाही बघतो, ती खरी आहे का नाही बघतो. म्हणून तुम्ही जर का सोशल मीडियामध्ये तुम्हाला काही केलं तरी दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये चेक करता, कारण की अजून तरी मीडियाची क्रेडिबिलिटी तेवढी राहिलेली आहे, प्रिंट मीडियाची. सोशल मीडियामध्ये क्रेडिबिलिटी शून्य आहे का, तर तसंही मी म्हणणार नाही. सोशल मीडियामध्ये क्रेडिबिलिटी पण आहे, पण तितकेच प्रमाणात फेक गोष्टी पण आहेत. तर त्याच्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवतोय हे परत आपल्याच याच्यात येतं. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमचे ग्रोईंग, तुमच्या व्हॅल्यूज, तुमची समज, तुमची मॅच्युरिटी, हे सगळं कायम हाताशी ठेवणं, हे सगळं सातत्याने वापरणं, आपली स्वतःची जबाबदारी आपण घेणं, पर्टिक्युलरली इन अ कॉन्फ्लिक्ट ऑफ रील वर्सेस रिअल वर्ल्ड. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस मीडियामुळे येणारा ही आपण ओढवून घेतलेली दुखणी. तसं कुठेतरी होतं की ती मुलगी म्हणते खेळायला चल, काय डिस्कशनला चल, तर ती येत नाही आणि ती स्क्रोलच करत राहते. समहाऊ त्या स्क्रोलिंगमध्ये, इन्स्टाच्या किंवा युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये आपण ते बघतोय जे आपल्याला जाणीवपूर्वक बघायचं नाहीये, ते समोर येतंय म्हणून आपण बघतोय. आणि लेट मी टेल यू, आय वर्क विथ अ लॉट ऑफ सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर्स, लॉट ऑफ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स. ते स्वतः मला सांगतात की मॅडम आम्ही जे पोस्ट करतो ती सत्यता नाही. जर का मी तुम्हाला सांगते की माझ्या हातात एवढं काम, मी हे करते, मी ते करते, ते करते, त्याच्यातलं निम्म पण मी करत नाही. आय एम जस्ट ट्राईंग टू क्रिएट एन इमेज. कारण की आता हा मीडिया मार्केटिंगसाठी वापरला जातो. It is your marketing, it is marketing of your goods, it is marketing of your काय म्हणूयात outer self, it is marketing of your products. सगळ्यासाठी तो वापरला जातो. मार्केटिंग हे तुमच्या पुढे आलेलं एक माध्यम आहे, त्याच्यातनं निवड तुम्ही करायची. त्याच्यामुळे ही सजगता, हा अवेअरनेस हे बाळगणं मात्र खूप महत्वाचं असेल. परत मी म्हणते युअर स्टुडंट्स ऑफ सायकॉलॉजी, त्याच्यामुळे ही मॅच्युरिटी, हा अवेअरनेस, कारण की तुम्ही हे शिकला, आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो, स्ट्रेस कसा बिल्ड होतो, तो कसा मॅनेज करता येतो, हे तुम्ही शिकला. त्याचं ऍप्लिकेशन आपण आपल्याला करतोय का नाही. बिफोर यू गो आउट टू बी काउन्सिलर्स ऑर थेरपिस्ट अँड हेल्प समवन, मी असं म्हणणार नाही 100% तुमच्यावर तुम्ही प्रयोग करू शकता किंवा त्याचा वापर करू शकता, की तुम्ही पण ह्युमन बिंग्स आहात, इंडिव्हिज्युअल्स आहात आणि तुमच्या पण काही इमोशन्स आहेत, तुम्हालाही कधीतरी ते डिफिकल्ट होईल हँडल करायला, तुमचाही पर्सनॅलिटी मेकअप आहे. पण हे करताना आपण किती अवेअर होतो या गोष्टीच्या, कारण की त्याच्यासाठी लागणारी सामग्री, त्याच्यासाठी लागणारं ज्ञान हे आपल्याकडे आहे, याचा विसर तुम्ही पडू देऊ नका. एवढंच या निमित्ताने मी सांगेन. याच्या माध्यमांच्या जगात, पर्टिक्युलरली सोशल मीडियाच्या जगात जे काय दिसत आहे ते सगळंच खरं नाही आहे. आणि आता तर तुम्हाला फेक पण शोधता येत आहे, असे पण ॲप्स आलेले आहेत. वाईट आहे का मीडिया? नाही, सोशल मीडियाचा वापर चांगलाही होतो. कालचीच बातमी घ्या, एका मुलाने असं टाकलं की मुंबई नाट्यामध्ये एका शालेय सहलीचा अपघात झालाय बसचा, आणि CMO म्हणजे चीफ मिनिस्टरच्या ऑफिसला सांगितलंय की इतकी मदत पाठवा, आणि मग तो पकडला गेला. त्यांना कुठेतरी ते चेक करायला लागलं आणि मग तो पकडला गेला. त्याची सहलही निघालेली नाहीये आणि असा ऍक्सिडेंटही निघालेला नाहीये. पण हे या माणसाची धाडस का वाढली, तर की याच्या आधी त्यांनी कुठल्या तरी मंत्र्यांना असाच मेसेज केला होता, असाच फोन केला होता आणि त्यांना मदत मिळाली. तर गडबडीत कधी असंही होतं, पर्टिक्युलरली
मदत करायची असते. आपल्यामधली प्रत्येकाची एक प्रवृत्ती असते आणि आपण पटकन जाऊन मदत करूया. तर ते करताना सुद्धा थोडं भानावर राहा, फसू नका आणि फसवू पण नका. कारण की जेव्हा तुम्ही फसताय आणि इतरांना फसवताय तेव्हा एकंदर या समाजाचा, या सोसायटीचा आणि या कम्युनिटीचा जो बॅलन्स आहे तो तुम्ही घालवताय. तो बॅलन्स घालवला की खूप सारे आजार, खूप साऱ्या व्याधी, खूप साऱ्या परेशानी या तुमच्या समोर येतील आणि त्याच्यात तुम्ही पण अडकत जाल. तर एवढंच मी या निमित्ताने सांगेन. तुमचा आजचा विषय खूप चांगला आहे. अनफॉर्च्युनेटली मी याच्यावर जास्त बोलायला